पहिला टप्पा झालेला आहे ते तुम्ही जाऊन पाहू शकता। आता कबड्डी बॅडमिंटन सारखे खेळ तिथे खेळले जातात। नगर विकास खात्याच्या माध्यमातून आता पुढच्या टप्प्याची निधी आम्हाला मिळण्याच्या मार्गावर आहे, जेणेकरून स्विमिंग असेल, क्रिकेट असो, अन्य सगळ्या जॉगिंग ट्रॅक असो, सगळे जे काय एक सुसज्ज असं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स शहरातल्या मुलांना, तरुणांना, ज्येष्ठांना, क्रीडाप्रेमींना योग्य पद्धतीने एकत्र आणून एक चांगलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याची तयारी। पहिला टप्पा संपलाय, दुसऱ्या टप्प्यासाठी हे 5 वर्ष आहे। नगर वाचनालयाचं आम्ही काम केलेलं आहे, त्याचे 1-2% कामं राहिली आहेत, त्याच्यावर आम्ही ते करून लोकांना उघडं करून देणार आहोत। म्हणजे कणकवली शहर एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आमची पहिली 5 वर्ष आम्ही अतिशय प्रामाणिक पद्धतीने, निस्वार्थ पद्धतीने, मी तेव्हा विरोधी पक्षाचा आमदार होतो किंवा नुसता आमदार होतो, तरी कधी निधीची तक्रार न करता जास्तीत जास्त निधी आमच्या कणकवलीकरांसाठी कशी आणू शकतो या दृष्टिकोनातून मी माझ्या सहकाऱ्यांना, नगराध्यक्ष आणि त्या सहकाऱ्यांना मी मदत करत आलो आणि त्याचमुळे ह्या पद्धतीचे प्रकल्प आम्ही पहिल्या 5 वर्ष ह्या टप्प्यामध्ये पूर्ण करू शकलो।